तुम्ही का राजीनामा घेत नाही धर्मेंद्र प्रधानाचा? का तुम्हाला असं भीती आहे धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घेतल्यावर ओडिशामध्ये सत्ता बदल होईल? बरोबर आहे. कारण ओडिशामध्ये जे काय भारतीय जनता पार्टीची सत्ता टिकली आहे त्याचं मेन ऑफ फाउंडर म्हणजे कोण आहे तर धर्मेंद्र प्रधान आहे. प्रधानच आहे. म्हणजे त्याला तुम्ही राजीनामा घेतलं तर तुमच्या सत्तेला अडचण येऊ शकते असं तुम्हाला वाटत आहे म्हणून तुम्ही राजीनामा घेत नाही. तुमच्या सत्तेच्या लोभापायी तुम्ही जनतेशी आणि या देशातील विद्यार्थ्यांची छळ करू नका. कारण जनता पार्टीचं पूर्ण जे हे चालू आहे, आंदोलन चालू आहे आपल्या दिल्लीमध्ये, बरोबर आहे. तर या आंदोलनामागचं जे सर्वात मोठं कारण आहे ते पूर्ण फक्त जी भारतातली जी शिक्षण व्यवस्था खराब झालेली आहे, कोणत्या पण समाजाचा जे सर्वात मोठा जे भाग असतो तो म्हणजे शिक्षण असतो. शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे, महात्मा ज्योतिबा फुले असू दे, त्यांनी हेच सांगितलेलं आहे, शिका समृद्ध व्हा. बरोबर आहे, शिका, संघर्ष करा आणि समृद्ध व्हा, संघटित राहा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे बाबा, शिक्षण जे आहे वाघिणीच्या दुधासारखं आहे, जो कोणी हे दूध पिईल तो जे आहे संघर्ष करण्यासाठी त्याच्यामध्ये एक ताकद येईल, कुवत येईल. बरोबर. तर शिक्षण जे आहे बळ देण्याचं काम करतो कोणत्याही सिव्हिलायझेशनला, कोणत्याही जे समाजाला. तर भारत देशामध्ये जे शिक्षणाची पूर्णपणे वाट लागलेली आहे, पूर्णपणे शिक्षण जे खराब झालेलं आहे, संस्था जी खराब झालेली आहे, करप्ट झालेली आहे, त्याबद्दल जे आहे आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी जे पूर्ण आंदोलन जे आहे सीजेपीचं गेल्या खूप दिवसापासून, 1.5 महिन्यापासून जे सुरू आहे, तर याच आंदोलनामध्ये जे आहे सोनम वांगचुक जी गेल्या 20 दिवसापासून 21 दिवसापासून जे धरणे आंदोलनावर बसले होते, भूक हडतालवर बसले होते आणि पूर्ण संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून जे त्यांचे पूर्ण आंदोलन चालू होतं. आणि परवा जे आहे असंवैधानिक रित्या जे आहे बीजेपीच्या सांगण्यावरून, सरकारच्या सांगण्यावरून जे आहे दिल्लीमधून जे आहे जंतर मंतरवरून जे आहे त्यांना पांढऱ्या कपड्यामध्ये लपटून जे आहे घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला, त्यांना घेऊन गेले आणि पूर्ण जे असंविधानिक तत्वाच्या माध्यमातून हे सगळं झालेलं आहे. 20 तारखेला म्हणजेच काल आंदोलन झालं सीजेपीचा, ज्या आंदोलनामध्ये मोठमोठे लोक सहभागी झाले होते, विद्यार्थी, जे नेते लोक तर सोडा, जे काही सीजेपीचे जे फाउंडर आहेत, अभिजित दिपके असू दे किंवा आपले प्रकाश राज असू दे, सगळे लोक तर गाडीमध्ये बसली होती, त्यांच्यावर सुद्धा लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाला. परंतु जे विद्यार्थ्यांवर जे लाठीचार्ज झाला ह्याच्याबद्दल, या पूर्ण आंदोलनाबद्दल सुरुवातीपासून तुमचं मत काय आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे भारतातील प्रत्येक मुलाला किंवा प्रत्येक नागरिकाच्या पालकाला आणि वाटतंय आणि मुलांना वाटतंय त्यांना चांगलं शिक्षण भेटावं आणि त्यांना चांगली नोकरीची संधी मिळावी. कारण शिकल्याने माणसाचं बुद्धी वाढ होते आणि नोकरी लागल्याने माणसाची परिस्थिती बदलते. बरोबर. त्यासाठी माणूस शिक्षणाकडे जास्त जोर देतो. सर्वसामान्य लोक शिक्षण घेण्यासाठी धावपळ करत असतात आणि आपली सिस्टीम असं आहे, पैशावरच शिक्षण दिलं जातं. बरोबर आहे. आणि दुसऱ्या गोष्ट, नंतर पेपर झालं तर पेपरमध्ये पेपर लीक होत आहे आणि तिथं पेपर सेंटरमध्ये घोळ होऊ शकतंय. अशा सर्व अनेक गोष्टींचा विचार करून हे सीजेपी जे आहे, कॉक्रोच जनता पार्टी, त्यांनी शिक्षण मध्ये बदल व्हावा आणि हे शिक्षणचं जे काय सिस्टीम आहे ते बदल होऊन नवीन पद्धतीनं शिक्षण यावं. आणि ह्या सर्व शिक्षण खात्याला जो जबाबदार आहे मंत्री धर्मेंद्र प्रधान, ह्याचा राजीनामा दिल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना काय होत आहे? असे किती तर लोक राजीनामा दिले. आपल्या महाराष्ट्रामध्येच उदाहरण म्हटलं तर 2008 ला 26/11 अजमल कसाबचा हल्ला झाला. त्यावेळेला विलासराव देशमुख हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि RR पाटील हे गृहराज्य मंत्री होते आणि देशात पण काँग्रेस सत्ता होती. पण त्यांच्या नैतिकतेला पटलं नाही, कारण त्या हल्ल्याचं जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी गृहमंत्री RR पाटील साहेब स्वतः ह्या घटनेचं जबाबदारी स्वीकारून ह्या दोन्ही महान नेते आपल्या महाराष्ट्रामध्ये राजीनामा देऊन सत्तेवरनं पाय उतारा झालते. आणि अशा अनेक घटना आहेत. त्याच्यानंतर अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, त्यांच्यावर हेच आमच्या चालू मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श घोटाळा काढला. तर त्या घोटाळ्याचं जबाबदारी स्वीकारून अशोकराव चव्हाण हे राजीनामा दिले मुख्यमंत्री पदाचं. बरोबर आहे. तसं आता धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यायला काय हरकत आहे?
त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ह्यांना काय होत आहे, यांच्यात अजून दुसरं कोण नाही का नाही का? या शिक्षण या खात्याला जबाबदारीला सांभाळण्यासारखं एवढं मोठं पार्टी आहे, जगातील सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी असेल बरोबर तर आहे की. त्यांच्याकडे लोक असले पाहिजे. पाहिजेत. एकाला बदलून दुसरा, एक घोडा जर लंगडा झाला तर त्याला बदलून दुसरा घोडा घेण्यात काय हरकत काय आहे. हरकत आहे? कारण 1995 ला या महाराष्ट्रामध्ये युती सरकार पहिल्यांदा आलती आणि त्या युती सरकारचं रिमोट कंट्रोल म्हणायचे मातोश्रीवर आहे, बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडे आहे. तर बाळासाहेब ठाकरेंचं एक स्टेटमेंट कालच न्यूज मध्ये बघत असताना बघितलं, त्यांनी त्यांच्या मंत्रींना, युती सरकार मधल्या मंत्र्यांना त्यांचं सक्त आदेश होतं की जे पण आंदोलन होईल, मोर्चा होईल, त्याला काही दाबण्याचा प्रयत्न करायचा नाही. बरोबर आहे. एका लिमिट पर्यंत प्रयत्न करायचा, एक लिमिट क्रॉस झालं की ज्या खात्याच्या विषयी, ज्या मंत्रालयाच्या विषयी आंदोलन मोर्चा आहे, तो मंत्री जो मंत्रालयात असतो ते खाली उतरून रोडवर येऊन त्या जनतेशी संवाद साधून त्यांचा विषय सोडवण्याचा काम करणं हे मंत्र्याचं काम आहे, हे लोकशाहीचं काम आहे, असं बाळासाहेब ठाकरेंचा विचार होतं. मला पण असंच वाटतंय. तुम्ही एवढं मोठं पार्टी म्हणता, देशामध्ये अनेक राज्यांमध्ये तुमची सत्ता आहे, देशामध्ये एक हाती सत्ता आहे, 12 वर्षात तुम्ही कोणालाही राजीनामा देऊ दिला नाही, तुमचे मोठे काम तुम्ही केला. पण आता गरज पडली लोकांना की त्याचं चूक लोकांना कळू लागले तर तुम्ही का राजीनामा घेत नाही धर्मेंद्र प्रधानाचा? का तुम्हाला असं भीती आहे धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घेतल्यावर ओडिसामध्ये सत्ता बदल होईल? बरोबर. कारण ओडिसामध्ये जे काय भारतीय जनता पार्टीची सत्ता टिकली आहे त्याचं मेन ऑफ फाउंडर म्हणजे कोण आहे तर धर्मेंद्र प्रधान आहे. म्हणजे त्याला तुम्ही राजीनामा घेतलो तर तुमच्या सत्तेला अडचण येऊ शकते असं तुम्हाला वाटत आहे, म्हणून तुम्ही राजीनामा घेत नाही. तुमच्या सत्तेच्या लोभापायी तुम्ही जनतेशी आणि या देशातील विद्यार्थ्यांची छळ करू नका. कारण मी पण ग्रॅज्युएशन झालो, पण मला काय असल्या सिस्टीम मध्ये मला काय आता सर्वसामान्य विद्यार्थ्याला नोकरी भेटेल असं वाटलं नाही, म्हणून मी माझी शेती करतो. बरोबर. पण मला काय म्हणायचं आहे, तुम्ही जर सुशिक्षित आणि एकदम काय समजूतदार पार्टीचे लोक आहात, तुम्हाला विनंती आहे, तात्काळ देशामध्ये हिंसाचार अत्याचार वाढण्याच्या आधी तुम्ही त्या धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घ्या, त्या ठिकाणी दुसरा मंत्री द्या आणि शिक्षणाचं जे काय पद्धत आहे ते बदलण्याचा प्रयत्न करा. अन्यथा आता सध्या तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, विरोधी पक्षनेता राहुल गांधी आता प्रधानमंत्रीच्या आवासासमोर बसलेले आहेतच. कारण देशाला आता तुमच्यापेक्षा राहुल गांधीवर विश्वास वाढलाय. बरोबर आहे. कारण तुमच्यासारखं त्यांनी फेक सर्टिफिकेट काढून तर मी खूप हुशार आहे दाखवत नाही, आणि त्याची बुद्धिमत्ता जगाला पण कळली आणि या देशाला पण कळली. ज्याला पप्पू म्हणत होते त्या पप्पूचं बुद्धी आणि त्या पप्पूचं विचारधारा हे इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापेक्षा पुढचा त्यांचा विचार आहे असं ह्या देशातील जनतेला वाटू लागलंय. तुम्ही जर करता असंच तुमचे राहिलेले 2.5-3 वर्ष जे काय तुम्ही असंच हुकुमशाह करत राहिला, मनमानी करत राहिला तर 29ला तुमचं काय सत्तेत यायचं नो गॅरंटी आहे. तर आता या ठिकाणी जे दादांनी सांगितलं की ओडिसामध्ये जी पूर्ण सत्ता टिकलेली आहे तर धर्मेंद्र प्रधानच्या खांद्यावरच टिकलेली आहे. धर्मेंद्र प्रधान जे आहेत त्यांचं मी बॅकग्राऊंड सांगू इच्छितो. धर्मेंद्र प्रधान जे आहेत ना, ओडिसाच्या विद्यार्थी परिषदापासून जे म्हणजे बीजेपीचं जे विद्यार्थी केडर होतं ओडिसामध्ये, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, त्या काळापासून जे त्यांनी ओडिसामध्ये बीजेपीचं कार्य करत आहेत, त्या लेवलचे कार्यकर्ते आहेत बीजेपीचे. म्हणजे विद्यार्थी नेतापासून जे आहे ते आमदार पासून ते खासदार पर्यंत जे ते पोहोचलेले आहेत धर्मेंद्र प्रधान. नवीन पटनायक जे आहेत ते ओडिसाचे मुख्यमंत्री होते. गेल्या 25 वर्षापासून त्यांना जे हरवणं असंभव होतं त्या ठिकाणी, परंतु नवीन पटनायकजींची जी आहे तब्येत खालावली, आता वयस्कर झालेले आहेत ते, त्यांचं वय पण जे आहे भरपूर झालेलं आहे. तर बीजेपीला जे एक चान्स भेटलं तर त्यांनी जे आहे त्यांच्या विरोधामध्ये कॅम्पेन चालू करून त्या ठिकाणी जे त्यांची पूर्ण मदत, व्हीएम घोटाळा वगैरे करून खूप साऱ्या गोष्टी झाल्या त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी त्यांची पूर्ण जी मदत आहे ती धर्मेंद्र प्रधान यांनी केली. आणि धर्मेंद्र प्रधान अजून जास्त शक्तिशाली होऊन पुढे ओडिसामध्ये जे स्वतःची सत्ता स्थापन करू नये, म्हणजे पूर्ण जे ओडिसा स्वतः कॅप्चर करू नये, ओडिसामध्ये जे दुसरा नवीन पटनायक तयार होऊ नये,
याकरिता जे धर्मेंद्र प्रधानला सलग 2 वेळा कॅबिनेटमध्ये जे मंत्रिपद दिलं कुणी बीजेपीनं, कारण धर्मेंद्र प्रधानची जे शक्ती वाढू नये ओडिसामध्ये आणि ओडिसामध्ये जे नवीन नवीन पटनायक तयार होऊ नये हे जे पूर्ण त्यांची एक चाल होती आणि यामध्ये त्यांनी सक्सेसफुल झाले. कारण तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी साहेबांना पुढे जाऊ देऊ नये म्हणून जे त्यांना सलग 2 वेळा जे त्यांना मंत्रिपद दिलं, 3 वेळा जे त्यांना चालू ठेवलं. आणि ओडिसामध्ये पण सेम त्याच प्रकारे त्यांना ओडिसामध्ये जे ताकदवर होऊ नये, ओडिसामध्ये जे त्यांची सत्ता केंद्र बनू नये यासाठी जे त्यांना केंद्रामध्ये घेतले. आणि जर या ठिकाणी नाही, त्यांचा राजीनामा घेतले ते विषय त्यांच्या अंतर्गत पार्टीचा आहे. पार्टीचं राहू दे. तुम्ही तुमच्या पार्टीमध्ये तुम्ही कोणाला मोठं करता, कोणाला छोटं करता ते गोष्ट वेगळी आहे. कोणाला तुम्हाला अमित शहाला प्रधानमंत्रीचा दावेदार करा किंवा योगी आदित्यनाथला करा किंवा आमच्या महाराष्ट्राच्या गडकरींना करा, देवेंद्र फडणवीसांना करा. ते तुमच्या भारतीय जनता पार्टीचा विषय आहे. पण भारतातील विद्यार्थ्यांशी खेळू नका ही आमची विनंती आहे. कारण हे असंतोष एकदा विस्फोटाला निघालं तर तुम्हाला काय ह्याच्यामध्ये राखच भेटणार आहे तुम्हाला.